आपल्यासमोर दिसणारा ह्यो 150012 ह्या व्हरायटीचा ऊस. आणि मित्रांनो, आपण ह्या ऊसावर ड्रोननी फवारणी घेतलेली परवा दिवशी. तुम्हाला जर लक्षात असलं तर बघा, पलीकडच्या साईडने ह्यो आपल्याला आंबा दिसला होता त्या एका व्हिडिओमध्ये. तर ह्या जागेवर आपण ड्रोननी फवारणी केली. आणि ड्रोननी फवारणी केल्याच्यानंतर आज मी सहज चालता रस्त्यालाच प्लॉट होता, त्याच्यामुळे एक वेळेस थांबलो आणि म्हणलं ह्याचे रिझल्ट, आपण जी फवारणी केली ह्याचे रिझल्ट कसे वाटले ह्यासाठी मी मुद्दाम थांबून बघावं म्हणलं. तर बघा, हे आपल्यासमोर दिसणारा हे 150012 हे ऊस. आणि मी बारकाईने बघितलं त्यावेळेस माझ्या लक्षात आलं की ड्रोननी फवारणी केल्याच्यानंतर एका दिवसानंतर त्या ऊसामध्ये गॅस पॉयझन तयार झालं. समजा वातावरण तयार झालं, काही वरून त्या किड्याच्या अंगावर पडलं असन, काही किडीने ते जे आपलं ऊस आहे ह्याचा रस शोषला असन. म्हणजे हे दोन्ही तिन्ही प्रक्रिया होऊन त्यातून काही किडी मेलेले आहेत. तर मी एकदम बारकाईने लक्ष दिलं त्यावेळेस माझ्या लक्षात आलं की आपल्याला इथं 2-3 किडे खाली मेलेले दिसले. तर त्याच्यात मी तुम्हाला हे दाखवून देतो. बघा तुम्ही आता हे किडू उसारा असतं पहा, रस शोषायचं काम करतं बसून. पानावर तुम्हाला हे दिसत असेल कधी बी. तर आज बघितलं तर हे किडू मरून गेलेलं आहे. तर मी बघा तुम्हाला हलवून दाखवतो. हे ते हालत सुद्धा नाही, हे किडू मरून गेलं. त्याच्यानंतर लगेच इकडं बघितलं तर एक माशी आहे बघा. ही कोणती माशी काही मला इथं नाव सांगता येणार नाही, पण ह्या का ही पण इथं मरून गेली आहे. त्याच्यानंतर असंच बारकाईने ज्यावेळेस बघितलं त्यावेळेस लक्षात आलं की एक कुळी असतं ते पण इथं मिळाले. बघा, तर अशा प्रकारे ज्यावेळेस आपण ऊसामध्ये फवारणी करतो तर ड्रोननी फवारणी केल्याच्यानंतर खरंच आपण जे काम करतो ह्याचे रिझल्ट चांगले भेटतात का शेतकऱ्याला, खरंच त्याचा फायदा होतो का, तर हे बघण्यासाठी मी मुद्दाम ह्या प्लॉटवर आलो. आणि ह्या प्लॉटवर आल्याच्यानंतर मला हे बारकाईने बघितल्याच्यानंतर हे 2-3 किडे मेलेले मला दिसले. त्याच्यामुळं खरंच आपण जे काम करतो ह्याचं मला समाधान वाटलं. आणि शेतकरी मित्रांनो, नक्कीच जर कोणाच्या ऊसावर जर पाखोळी आलेली असली, पायरीला नावाची पाखळी असती, ती बसल्या बसल्या रस प्यायचं काम करते, तर ती जर पाखळी आलेली असली तर तुम्ही नक्कीच फवारणी करून घ्या, कारण की ती पानावर बसल्या बसल्या रस शोषण्याचं काम करते. आता त्या दिवशी आपण कोणते औषधं आणले ते पण सांगतो आणि त्याचं प्रमाण पण सांगतो. आपण त्या दिवशी अटॅक घेतलं होतं, देहात कंपनीचं अटॅक होतं. ते अटॅक आपण एका एकरसाठी 75 ml इतकं आपण त्याचं प्रमाण घेतलं. पुन्हा आणखीन क्लोरो घेतलं होतं 50%. त्याचं 1 एकरसाठी 150 ते 200 ml असं इतकं त्याचं प्रमाण घेतलं होतं. स्टिकर आवर्जून वापरलं होतं. आणि पुन्हा त्याच्यासोबत आपण एक नीम ऑइल एक घेतलं होतं. ते नीम ऑइल वाटताना मी तुम्हाला दाखवलं होतं त्याच्यात. तर ते नीम ऑइल एक घेतलं होतं. तर ह्या 3-4चं ज्यावेळेस कॉम्बिनेशन घेतलं त्यावेळेस एक नंबर खतरनाक रिझल्ट आपल्याला मिळालेले तर ऊसावरले. तर आपण काही जागेवर पांढरी माशी पण होती ह्या ऊसात, पण ती पण बघितली, पण ती एकदम अशी पानाला चिटकल्यासारखी असती. आणि ती जर मी समजा तुम्हाला दाखवून दिली तर तुम्हाला ते लक्षात पण येणार नाही की ही जिवंत आहे का मेलेली म्हणून. त्याच्यामुळं ज्यावेळेस तिच्यावरचे पानावरचे ते किडे सगळे गळून पडतील खाली ॲटोमॅटिक, आणि ज्यावेळेस पानं फ्रेश होतील त्यावेळेस मी पुन्हा तुमच्यासाठी एक वेळ नक्की तसा व्हिडिओ करून दाखवेन, किंवा ह्या जागेवर आपण दाखवलेली ती पांढरी माशी आणि आज पानं एकदम फ्रेश झालेली. तर शेतकरी मित्रांनो, ड्रोनद्वारे फवारणी करताना 10 लिटर पाणी लागतं. 10 लिटर पाण्यामध्ये 1 एकर फवारणी होती. आणि
बऱ्याच जणांचा मनामध्ये येतं आहे की बाबा 10 लिटर पाण्यात 1 एकर कसं काय होतं आहे. तर त्याच्यामधून पाण्याचे जे थेंब निघतात हे एकदम सूक्ष्म असे पाण्यात थेंब निघतात. फक्त 50 mmचं पाण्यात थेंब निघतो आहे. त्याच्यामुळं ड्रोनमधून फवारणी करीत असताना पाणी हे कमी लागत आहे. तर मित्रांनो, नक्कीच ड्रोनद्वारे जर कोणाच्या पिकावर जर आळी असेल, म्हणजे काही काही कांडी कीड पण लागायला लागली काही जणांच्या शेतात, तर तशी कांडी कीड असेल काय असेल तर नक्कीच तुम्ही त्याच्याबद्दल फवारणी तुम्ही करू शकता. ह्या काही कांडी कीड इथं दाखवून त्याचं लगेच लक्षात आलं आणि ह्या दिसली है. आता ह्याच्यात जर बघितलं ना तर नक्की आपल्याला आळी सापडून इथं. हा आपण एक वाढ मोडूच एवढं. बघा असे कांडे किडा त्याचं. आणि आपण म्हणतो तो वर ऊस वाढाना, वर ऊस पिवळा पडायला आहे, त्याचे कारण काय या इकडं आपण बघूच. आता जरा माझं एका हाताने आता सोलता येणार नाही, पण आपण तरी पण प्रयत्न करतो मी. एका हाताने मला सोलता आहे ना, आपण त्याला फोडू असं फोडतो मी त्याला. मोबाईल थोडा साईडला ठेवतो. बघा हो का, फोडल्यानंतर थोडंसं आदळापट केली तर त्याच्यात आळी मिली, पण मी तरी तुम्हाला दाखवून देतो. दिसती का बघा आळी. आळी हे आपण आत्ता जरशी आदळापट झाली त्याची, त्याच्यामुळं आतमध्ये आळी मिली वाटतं ती. आणि पुन्हा आपण फवारणी पण घेतलेली याच्यावर. आता नक्कीच आपली फवारणीचे पण रिझल्ट आपल्याला कळतील की आता हे जर काही सोलायला असतं ना तर आपल्या लक्षात आलं असतं. बघा हे अशी ऊसाला कांडी कीड पण लागायला लागली, त्याच्यामुळं नक्कीच ऊसावर फवारणी करून घ्या. ऊसावर फवारणी केल्याचे हे पण तुम्हाला फायदे बघायला मिळतील. बघा इथल्या इथंच पुन्हा एक ऊस होता, त्याला पण कांडी कीड लागली होती इथं पण. म्हणजे असं ऊसाला कांडी कीड लागत असते आणि आपल्या ऊसाची वाढ थांबती. त्याच्यामुळं नक्कीच आपल्या ऊसावर फवारणी करून घ्या. तर शेतकरी मित्र, गावकरी आपला शेतकरी मित्र, माझं हे यूट्यूब चॅनल आहे आणि फेसबुकला दत्ताभाऊ दैफळे ह्या नावाचं पेज आहे. ह्या दोन्हीला पण फॉलो केल्याशिवाय जाऊ नका. मित्रांनो, व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला नक्की लाईक करा, शेअर करा. कोणाच्या काही मनामध्ये शंका असत्यान तर कमेंट करा. धन्यवाद.